मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला करवंदाची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे। आता आम्ही करवंद तोडून घेऊ। हे बा, किती सारे करवंद आता पिकले आहे। बा हे घे तोड तू। तर मित्रांनो, आता आपण हे तोडून घेऊ। तर मित्रांनो, आता आम्ही एवढे सारे करवंद तोडून घेतले। आता आम्ही हे करवंदानं चटणी बनवू। तर मित्रांनो, जे चटणीसाठी साहित्य लागते ते आपण इथे घेऊन घेतलं आहे। करवंद, मिरची, लसूण आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि कोशिंबीर आणि जिरं, साखर आणि हे मीठ। तर हे जे तीन गोष्टी आहे, चव लागासाठी आपण हे घेतले आहे। तर चला तुम्हाला दाखवू रेसिपी। तर मित्रांनो, आता आपण हे जे करवंद आहे याला कापून घेऊ। हे कापणं झाल्यानंतर आपण त्याच्या बिया काढू। बिया चांगल्याने काढल्या म्हणून ते अर्ध्या राहते, थोडस पाट, म्हणून आपली चटणी कडू पण होऊ शकते। तर मित्रांनो, जे करवंद आपण कापून घेतले ते याच्यात टाकून देऊ आणि जे आपण साहित्य घेतले ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि हे टाकणं झाल्यावर आपण यांना फिरू। तर तुम्हाला हे मिरच्या जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी पण मिरच्या टाकू शकता। आणि आता आपण एक चम्मच जिरं घेऊन घेऊ आणि एक चम्मच साखर, मग एक चम्मच मीठ, मग आपण सांबार टाकून घेऊ याच्यात। मग आपण चांगल्याला मिक्स करून घेऊ। मिक्सर मध्ये मग आपण याच्यात शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर राहू द्या। तर आपली चटणी रेडी झाली आहे। खाऊन बघा चटणी, स्वस्तरा आणि मस्तरा। तर मित्रांनो, तुम्ही तर पाहिलंच असेल की माझ्या मम्मीने करवंदाची चटणी केली होती। ते तुम्ही पण करून बघा। तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवली होती। तर तुम्हाला काही आंबट चिंबट खायचं मन असलं तर हे रेसिपी ट्राय करून पहा। तर आता आपण याला टेस्ट करून पाहू की माझ्या मम्मीने कशी रेसिपी बनवली। मला माहित नाही कशी झाली, पण खाऊन पाहू। ओ भाई, एक नंबर मम्मी, एक नंबर झाली रेसिपी। एक ग्लास खाऊन दे। तर मित्रांनो, हे मस्त लागू राहिलं। तुम्ही पण हे टेस्ट करून पहा, ट्राय करून टेस्ट करून पहा। आंबट आहे खूप, करवंदाची चटणी आहे म्हणून। तर लाईक करा, शेअर
शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नमस्ते.